सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बऱ्याच वेळा आपण खूप कामं करतो, कष्ट घेतो, पण कामांना यश काही मिळत नाही. अगदी कामं बिघडतात. मग अगदी माणूस अगदी हताश होतो. काही वेळा असं वाटतं आपण एवढी देवपूजा करतो, देवदेव करतो, सणवार करतो, सर्व कसं साजरं संगीत करतो, पण आपल्याला यश का मिळत नाही, कामात यश का मिळत नाही, मुलाबाळांची प्रगती का होत नाही, घरात पैसा का येत नाही, आरोग्य का नीट राहत नाही. बरेचसे प्रश्न असतात, पण या प्रश्नांवर पण उत्तर आपणच मिळवायला हवं, आपणच काढायला हवं. असं बरं का होत असतं? बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असतो. पण आपल्याकडून सुद्धा काही चुका होतात, म्हणूनच हे आपल्या घरात अशा गोष्टी घडायला सुरुवात होते. तर असं का होतं? तर आपल्या घरातली कुलदेवी, आपलं कुलदैवत जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरात सर्व काही चांगलं शुभच घडायला लागतं आणि आपल्या प्रत्येक मनातील इच्छा आपली पूर्ण होते, प्रत्येक कामात यश मिळतं आपल्याला. पण काही वेळा काय होतं, छोट्या मोठ्या गोष्टी राहून जातात कुलदेवीच्या, कुलदेवताच्या करायच्या. त्यामुळे सुद्धा बरेचसे कामं, आपल्या कामांमध्ये अडचणी यायला लागतात. मुलाबाळांची प्रगती थांबते. कुठंही कामाला गेलो तर त्यात अडचणी येतात, अपयश येतं आपल्याला. तर आपल्याला वर्ष 2 वर्षातून आपल्या कुलदेवीच्या काही सेवासुद्धा करायला हव्या. काहींचं कुलदैवत असतं, काहींची कुलदेवी असते. 3.5 शक्तिपीठ म्हणजे आपलं कुलदैवत असतं. काहींची रेणुका आई असते, काहींची तुळजामाऊली, काहींची कोल्हापूरची आई अंबाबाई, तर काहींची सप्तशृंगी. आई एकच आहे, नावं रूप तिचे एक एक वेगवेगळे, पण आपली परंपरेनुसार आपले पूर्वज ज्या कुलदेवीला मानत आलेले आहे, जी तिची पूजा करत आलेले आहे आणि ती आपल्याला पावते, अशी कुलदेवी आपण मानत असतो परंपरेनुसार. पण पाहिलं तर ती एकच आहे, नावं रूप तिचे वेगवेगळे. फक्त ती गौरी माता एकच आहे, गणपती बाप्पाची माऊली एकच आहे, तीच आपली माऊली, साऱ्या जगाची आई आहे ती. पण तिच्याविषयी आपल्याला तिच्या सेवेत जर आपण काही गोष्टी केल्या तर खरंच सांगते 100% आपलं सगळं काही चांगलं व्हायला लागतं. आपल्या घरात सर्व काही म्हणजे आनंदाच्या गोष्टी घडायला लागतात. प्रत्येक कामात यश मिळतं. काही वेळा काय होतं, मुलं मोठी होऊन जातात, मुलगा असो मुलगी असो, लग्नाकार्यातसुद्धा अडीअडचणी येतात. आता लग्न झालं तर संतान होत नाही, संतान झाली तर मग तिच्या संतांमध्ये पण होताना खूप प्रॉब्लेम होतात, किंवा संतान पण होत असताना किंवा झाल्यावर सुद्धा काहीतरी अडचणी, म्हणजे संतान अपंग काहीतरी, म्हणजे त्या संतांमध्ये पण काही ना काही अडीअडचणी येत असतात. तर आपलं पितृदेव आणि आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर खरंच सांगते 100% आपले कामं मार्गी लागतात. सर्व कामात यश मिळायला लागतं आणि सर्व अडचणी आपोआप दूर होतात. तर वर्ष 2 वर्षातून, आता काहींचं कुलदैवत जवळ असतं तर ते जाऊ शकतात, अशा ठिकाणी पटकन दर्शन घेऊ शकतात. पण काहींचं कुलदैवत लांब असतं. मग अशा वेळी त्यांना दर्शनात जर असा उशीर झाला काही हरकत नाही. आपण घर बसल्यासुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा केली तर माय माऊली आपल्यावर कधीच नाराज होत नाही. काहींना 5-10 वर्षांनी सुद्धा दर्शन घडतं. तर अशा वेळीसुद्धा काही नाही, आपण जर घरात आपल्या कुलदेवीची आठवण काढतो, आपण तिची सेवा करतो, सेवेत आपण कमी पडत नाही ना, मग आपली कुलदेवी आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. हा मनात नक्की विश्वास ठेवायचा आणि आपली सेवा कमी पडू द्यायची नाही. आपल्या कुळाची इष्टदेवता, आपल्या कुळाला पावणारी, प्रत्येक क्षणी पाठीशी उभी राहणारी देवता कुलदेवता असते. पुरुष देवता म्हणजे कुलदेव आणि स्त्री देवता ही कुलदेवी असं म्हटलं जातं. आपल्या कुळाचं नेहमी रक्षण करणारी आपली कुलदेवीची सेवा वर्षभरात आपण करतच असतो. नवरात्रीत करतो, चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री, पण आपल्याला ती सेवा म्हणजे वर्षभर करायची असते. अगदी मंगळवार करा, शुक्रवार करा, पण घरातल्या कुलस्त्रीने सेवा आपण करायचं. अगदी साधी सोपी सेवा केली ना तरीही चालेल. कोणत्या ना कोणत्या रूपाने देवी आई दर्शन देऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण करते. आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करणे
खूप आवश्यक असते. नवरात्रीत तुम्ही तुमच्या कुलदेवीचे घट बसवत असाल किंवा नसाल, पण आपल्याला 4-5 गोष्टी वर्षभरात करायलाच हवे. आता समजा तुमच्याकडं कुलदेवीची मूर्ती टाक असेल, असायलाच हवा. प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा. नसेल तर बनवून आणा. तुम्ही जरी वेगळे राहत असाल तर कुलदेवीचा टाक किंवा तुमचं मोठ्यांकडं टाक असेल, सासूबाईंकडं, तर मी म्हणेल कुलदेवीचा फोटो देवघरात ठेवून नियमित पूजा करायलाच हवी. यामुळे तुमची कुलदेवी कायम तुमच्या पाठीशी उभी राहते. तर तुमच्याकडं फोटो नसेल, टाक नसेल, तर मी म्हणेल की नक्की बनवून आणा तुम्ही फोटो. टाक जर तुमच्या मोठ्या घरात असेल, सासू सासऱ्यांकडं, आई वडिलांकडं किंवा जेठ जेठानीकडं, तर तुमच्या घरात एक फोटो, आपल्या कुलदेवीचा फोटो असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि रोज तो फोटो पुसून देवी आईला हळदी कुंकू वाहणं, या छोट्या मोठ्या गोष्टीतून देवी आई खूप प्रसन्न होते. तर आपल्या घरात मंगल कलशसुद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं. मंगळवार किंवा शुक्रवार बघून आपल्या देवघरात मंगल कलश, अगदी तुमच्याकडं 2-3च देव आहे, तरीही तुम्ही आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा फोटो, एक गणपती बाप्पाची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, तुमच्या कुलदेवीचा फोटो आणि कुलदेवीचा आपल्या घरात मंगल कलश असणं खूप गरजेचं असतं. कितीही अडीअडचणी येऊ दे, देवी आई स्वतःवर ती अडीअडचण घेत असते, ओढवून घेते आणि आपल्याला सर्व अडचणीतून मुक्त करत असते. म्हणून मंगल कलश, जरी तुमच्या घरात आधी कधी मंगल कलश स्थापना झाली नसेल, तुम्ही स्वतः केली मंगल कलशाची स्थापना तरी पण चालेल. पण आजच म्हणजे मंगळवार जेव्हा येईल ना आता पुढचा हा व्हिडिओ बघितल्याबरोबर, तर मी म्हणेल महिलांनो, नक्की मंगल कलशाची घरात नक्की स्थापना करा. अगदी साधा सोपा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. छोटासा तांब्या घ्या, तो धुवून चुवून स्वच्छ घ्यायचा, स्वच्छ पाणी भरायचं, त्यात रुपया सुपारी टाकायची, कलशाच्या अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आणि तुम्हाला जर वाटत असेल समोरून स्वस्तिक काढलं तुम्ही हळदी कुंकवाचं तरीही चालेल आणि त्यावर कलश म्हणजेच नारळ ठेवायचा आहे. साक्षात लक्ष्मी, आपली कुलदेवी स्वरूप तो मंगल कलश स्थापन करायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच जर कलश स्थापना करत असाल, थोड्याशा दुर्वा ठेवल्या, त्या कलशामध्ये विड्याची 5 पानं ठेवली तरीही चालेल किंवा आंब्याची पानं असतील, 5 आंब्याची पानं, 5 खाऊची पानं, थोड्याशा दुर्वा, अशा पद्धतीने अगदी छान कलश स्थापना केली ना, तरीही घरात सुख शांतीला कधी कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं दर्शन करणं खूप महत्त्वाचं असतं. वर्षातून एकदा किंवा आता समजा लांब आहे तुमचं कुलदेवी, किमान वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षाच्या आत आपल्या कुलदेवीचं दर्शन करणं खूप गरजेचं आहे. तुमचं कुलदैवत जर महाराष्ट्रात असेल तर मी म्हणेल दरवर्षी कुलदेवीच्या दर्शनाला जायलाच हवं. सहकुटुंब, सहपरिवार, ज्यांना ज्यांना जमेल ना तुमच्या घरातल्या सर्वांनी कुलदेवीच्या दर्शनाला जायलाच हवं. आणि जी घरातली जी कुलस्त्री असते, तिने आपल्या कुलदेवीची संपूर्ण ओटी भरायला हवी. साडी, चोळी, खण, नारळ, सर्व बांगड्या, साज शृंगाराचं सामान, नारळ आणि त्यात ठेवायचा 1 पानाचा विडा, सर्व या गोष्टी ठेवून आपल्या छातीशी ती ओटी लावायची. महिलांनो, जेव्हा पण तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मनापासून, हृदयापासून तुमच्या कुलदेवीची ओटी नक्की भरा. कधीही जा तुम्ही, वर्षभरात देवी आई कधीही, म्हणजे तुम्ही कधी पण दर्शनास गेला ना तर सहकुटुंब, सहपरिवार जा आणि अशी हृदयापासून नक्की ओटी भरून बघा. साक्षात दर्शन देईल ती माऊली आणि तुमच्या कायम पाठीशी उभी राहील. कधीच तुमच्या कुटुंबावर, तुमच्या परिवारावर कधीच कसलं संकट येऊ देणार नाही. आपली माय माऊली आहे, थोडीशी सेवा केली ना अगदी प्रसन्न होऊन जाते आणि कायम आपलं रक्षण करते. पण तिला कधी पाठ दाखवू नका, म्हणजे ती पण तुम्हाला कधी पाठ दाखवणार नाही. तुम्ही रोज जर तिची हळदी कुंकू वाहून जरी महिलांनो पूजा केली ना, बघा साक्षात ती तुमच्या पाठीशी कायम उभी राहील. कुठंही जा, काहीही काम करा, प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळवून देईल. तर आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला नक्की जायचं आहे. सहकुटुंब, सहपरिवार जा. लग्न कार्यात अडचणी येत असतील तर अडचणी दूर होतील, लगेच लग्न ठरून येईल.
संतान प्राप्ती होत नसेल तर कुलदेवीचं दर्शन तर घेऊन बघा, तिची ओटी भरून बघा, तिचा मान सन्मान करा. तिथं जाऊन तिच्या मूळ स्थानी जर जाऊन तुम्ही तिचा मान सन्मान केला, तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला, त्याचबरोबर तुम्ही तिथं पूर्णाचा नैवेद्य करत असाल, तिथं त्या ठिकाणी मूळ स्थानी जाऊन तिचा सर्व मानपान केला, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला, म्हणजे तुमची जी परंपरा असेल ना ती नक्की करत जा. बघा, ती पण कायम तुमचं रक्षण करेल. मुलाबाळांची इतकी प्रगती होईल ना की तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. लगेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. काही वेळा संतान प्राप्ती होते, पण ते संतान झालेलं संतान काही वेळा अपंग होतं, मंद होतं. अशा गोष्टी पण का घडतात घरात? तर आपल्याकडून काही वेळा कुलदेवीच्या काही सेवा राहून जाता. अगदी साध्या सोप्या सेवा महिलांनो नक्की करा. आपल्या घरात कुलदेवीचा टाक किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे. नसेल तर नक्की घेऊन या. कुलदेवीचा मंगल कलशाची स्थापना झाली नसेल तर लगेच करा. कुलदेवीच्या दर्शनाला जात नसाल तर लगेच दर्शनाला जाऊन या. तर या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. आता समजा तुम्हाला जास्त वेळ म्हणजे झाला देवी आईच्या दर्शनाला नाही जाता आलं, तर मग काय करायचं? आपण जेव्हा नवरात्र, अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र देवी आईच्या नावाने आपण आपल्या देवघरात 101 रुपये, तुम्हाला जेवढे पैसे काढायचे ना देवी आईच्या नावाने ते पैसे काढायचे. 2 विड्याची पानं ठेवायची, त्या पानावर देवी आईचा मान सन्मान काढून ठेवायचा असतो. किंवा एखाद्या मंगळवारी जरी खूप अडचणी येत आहे तुमच्या घरात आणि तुम्ही बऱ्याच वर्ष झालं दर्शनाला जात नाही, तुमची मनातली इच्छा पूर्ण होत नाही, मग काय करायचं? 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावर 101 रुपये ठेवायचे, हळदी कुंकू फुलं व्हायचे, देवी आईला नमस्कार करायचा पती पत्नीने किंवा सहकुटुंब सहपरिवार देवी आईसमोर नतमस्तक व्हायचं, नाक घसणी करून घ्यायची आणि देवी आईला क्षमा याचना मागून घ्यायची आणि देवी आईला प्रार्थना करायची, हे माय माऊली तूच आता आनंदाने आम्हाला तुझ्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार लवकरात लवकर बोलव, अशी प्रार्थना करायची आहे. आणि हे पैसे मी तुझ्या साडी चोळीचे काढून ठेवत आहे, तुझे मान सन्मान मी आज काढून ठेवलेला आहे, हेच पैसे घेऊन मी तुझ्या दर्शनाला येईल आणि याच पैशांनी तुझी साडी चोळीची ओटी घेईन, असा तुझा मान सन्मान काढत आहे, आमची सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना करायची आहे. वर्षातून आपल्याला हे 2 वेळा तरी करायचं आहे. मग तुम्ही जेव्हा 5 वर्षातून जर लांब असेल तुमचं कुलदैवत खूप, तर मग 5 वर्षातून एकदा तरी आपण दर्शनाला गेलं पाहिजे. आणि वर्षातून 1-2 वेळा असे 101 रुपये तुम्ही काढून ठेवा. तुम्हाला जास्त काढायचे असतील तुम्ही काढू शकता, पण किमान 101 रुपये तरी काढून ठेवायचा. देवी आईचा मान सन्मान हा काढून ठेवायचा असतो, म्हणजे आपण तिची आठवण करतो, तिला आपण कधीच विसरत नाही, याचा अर्थ असा होतो. ते पैसे नीट ठेवून द्यायचे आणि जेव्हा पण आपण दर्शनाला जाऊ ते पैसे बरोबर न्यायचे आणि तिथं गेल्यानंतर आपण त्याच पैशांमधून अजून थोडे पैसे टाकायचे आणि देवी आईची छान अशी ओटी भरायची आहे. सर्व प्रसाद वगैरे देवी आईला नैवेद्य पाणी सर्व काही नीट करायचं आहे, काहीच चुकायचं नाही. मग बघा देवी आई आपलं कसं सर्व चांगलंच करत असते. देवी आईच्या या सेवा करून बघा. महिलांनो खूप साध्या सोप्या गोष्टी असतात, पण बरंच काही आपल्याला देऊन जाते देवी आई. सर्व कसं आपल्या कुटुंबाचं कल्याण करते. काही वेळा आपण म्हणतो मी एवढं करते तेवढं करते, पण माझ्या घरात अडीअडचणी का बरं, देवी आई मला का पावत नाही? तर या गोष्टी आपल्याकडून राहून जाता. महिलांनो दर मंगळवार शुक्रवार असेल तुमच्या कुलदेवीची, आपल्या कुलदेवीचा मंगल कलश भरावा. आपल्या देवी आईची कापूर आरती नित्य नियम बनवून घ्या. मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस तरी कुलदेवीची आईची आरती झालीच पाहिजे. सहकुटुंब सहपरिवार मिळून देवी आईची आरती झाली पाहिजे. जी कुलस्त्री असते तिने आपल्या कुलदेवीचा मंत्र जप रोज नित्य नियम 21 वेळा तरी देवघरात आंघोळ केल्यानंतर सकाळीच, आता माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जात असतील, नाही जमलं सकाळी संध्याकाळी येऊन तरी देवी आईसमोर रोज नित्य नियम बनवून घ्या.
संध्याकाळी यायचं, दिवा लावायचा, तुपाचा, अगरबत्ती, धूप लावायचं, देवी आईसमोर आसन घेऊन बसायचं. आपण स्वामींची नित्य सेवा तर करतो, त्या नित्य सेवेत एक लावून घ्यायचं की आपल्या कुलदेवीचा 21 वेळा तरी मंत्र जप झालाच पाहिजे.